बीडमध्ये आज बंजारा समाजाचा विराट मोर्चा पार पडतो आणि महाराष्ट्रातला हा पहिला मोर्चा असणारा बीडमधला, ज्या मोर्चाच्या माध्यमातून बंजारा बांधव हैदराबाद गॅझेटनुसार आपल्याला एसटीतून आरक्षण द्यावा अशा प्रकारची मागणी करत आहेत। माझ्यासोबत बंजारा बांधव आहेत। काय सांगाल, आज या मोर्चा तुम्ही बीडमध्ये काढता, या मोर्चाच्या माध्यमातून नेमक्या काय मागणी असणार आहेत सरकारकडे? केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे या मोर्चाच्या विराट मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत की तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मूळ एसटीचं आरक्षण लागू करावं। त्याचं कारण एवढंच आहे की 1948 पूर्वी महाराष्ट्रातला बंजारा समाज, मग ते विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, आम्ही एसटी आरक्षणाचा आम्हाला लाभ मिळत होता। स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यानंतर 1961 नंतर ही सवलत आमची एसटीची बंद झाली आणि महाराष्ट्रामध्ये व्हीएनटी सुरू झालं। तर आज आम्हाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीचं आरक्षण मिळावं ही एकमेव मागणी घेऊन या बीड जिल्ह्यातला बंजारा समाज आज 1 लाखापेक्षा मोठा मोर्चा घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे। नक्कीच, मात्र आता जे तुम्ही आरक्षणाची मागणी करताय, पूर्वीच्या आरक्षणापेक्षा जर तुम्ही एसटी मध्ये आलात तर काय फायदा होणार? आम्हाला A to Z ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा फायदा होणार आहे। एक तर सामाजिक आमचं उंचावलं सामाजिक, दुसरी गोष्ट नोकरीमध्ये शिक्षणामध्ये लाभ मिळेल, राजकारणात आरक्षण मिळेल, आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या प्रमोशनमध्ये, त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना लाभ मिळेल। सरकारच्या सर्व योजना ज्या आतापर्यंत तांड्यात पोहोचल्या नाहीत त्या सर्व योजना गोरगरिबाला मिळतील। नक्कीच शैक्षणिक राजकीय म्हणताय, तू या मोर्चामध्ये सहभागी होतोय, काय फायदा होणार आहे आता एसटीतलं आरक्षण तुम्ही मागणी करताय शिक्षणाबद्दल? जे आमचा मागासवर्गीय समाज आहे तो पुढे येण्यामध्ये खूपच मदत होईल। त्यासोबतच आमच्या मुलांना जे नीटची तयारी वगैरे करतात त्यांना मार्क असून सुद्धा त्यांचं गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागत नाही त्यासोबतच आम्ही अतिशय भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्यावर खूप काही अन्याय झाले आहेत। कारण की आम्ही जी काही 5 अटी आहेत त्या अटी परिपूर्ण करत असून सुद्धा आम्हाला आरक्षण भेटत नाही आहे। तर एक समाजाला न्याय आणि दुसऱ्या समाजाला अन्याय होत असेल तर आम्ही अतिशय संविधानिक मार्गाने आमची मागणी करत आहोत। तर आम्ही कोणतं तरी क्रम 44चा कुठेतरी उल्लंघन होताना दिसत आहे इथं, त्यामुळे आम्ही अतिशय संविधानिक मार्गाने आमची मागणी करत आहोत। आम्ही या ठिकाणी ज्या महिला भगिनी आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी एकच मिशन एसटी आरक्षणाचे बोर्ड हातामध्ये घेऊन आल्याचं पाहायला मिळत आहे। काय सांगाल, काय मागणी आज मोर्चात तुम्ही आला? आरक्षण भेटावा म्हणून किती दिवस ऊस तोडावा, किती रोडवर उभा राहावा, लेकरा बाळांची सोय काहीच नाहीये आमची, ऊस किती दिवस कापावा त्याची मागणी आम्ही मागा लागलो एसटीला। तुम्ही काय सांगाल, कुणाला आरक्षण मागणी करायची? आम्हाला एसटी आरक्षणच पाहिजे आम्हाला। तुमचे कोण शिक्षण घेत आहेत? मुलं शिक्षण घेत आहेत? नातू आहेत, शिक्षण आहेत, नातू लेक आहेत, नातू आहेत, त्यांना नको का काहीतरी? आम्ही किती आमच्या लेकर ऊस तोडून मेले ना, आम्ही मेलो ते मेलो, आमच्या लेकर बी मेले ऊस तोडून। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक बंजारा बांधव आजच्या या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। महिला देखील या ठिकाणी सहभागी झालेत, वृद्ध महिला आमच्या लेकांना आणि नातूला आरक्षण मिळावं यासाठी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सोमी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।